सर्वांना गुड इव्हनिंग, सर्वांना नमस्कार. तर आज आपल्याला NEP 2020 बद्दल काय महत्वाची माहिती या ठिकाणी बघायची आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा जी काही NEP 2020 आहे तर ते आपल्याला बघायचं त्याच्याविषयी महत्वाचे पॉइंट. तर याच्यामध्ये एक ध्येय या ठिकाणी ठेवलेलं आहे की 2040 पर्यंत कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेपेक्षा दुय्यम नसलेली शिक्षण व्यवस्था असणं हे भारताचं ध्येय असलं पाहिजे. तर हे या ठिकाणी या NEP 2020 चं एक महत्वाचं असं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. 21व्या शतकातील हे पहिलं धोरण आहे. 21व्या शतकातलं हे पहिलं धोरण आहे. या आधी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 2 धोरणे या ठिकाणी राबवण्यात आलेली आहेत. आता त्यापैकी 1986 जे काही धोरण आहे ते सध्या चालू होतं. 1986चं धोरण शैक्षणिक धोरणावरती या ठिकाणी सध्याची शैक्षणिक प्रणाली आहे ती चालू होती आणि स्वातंत्र्योत्तर काळातलं या ठिकाणी सर्वात मोठं तिसरं धोरण या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी बघा 1968 मध्ये पहिलं शैक्षणिक धोरण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये लक्षात ठेवायचं आहे. स्वातंत्र्यानंतरचं या ठिकाणी 1968 मधलं पहिलं धोरण लागू करण्यात आलं होतं इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये. हे थोडंसं लक्षात ठेवा की पहिलं धोरण कोणाच्या काळामध्ये लागू करण्यात आलं होतं, इंदिरा गांधी, ज्याला आपण कोठारे आयोग असं म्हणतो. त्यानंतर दुसरं धोरण लागू करण्यात आलं होतं 1986 मध्ये. 1968 नंतर 1986 मध्ये राजीव गांधी यांच्या काळामध्ये यशपाल आयोग यांनी या ठिकाणी या आयोगाने हे धोरण सुचवलं होतं. आणि नंतरचं धोरण या ठिकाणी 21व्या शतकातलं हे सर्वात मोठं धोरण, तिसरं धोरण जवळजवळ 34 वर्षानंतर हे धोरण लागू होत आहे. म्हणजे बघा 1986 नंतर मध्ये कोणतंही धोरण लागू झालं नाही. आता 1986 मध्ये काही सुधारणा वगैरे झाल्या, तो भाग वेगळा आहे. परंतु या ठिकाणी जे पूर्णपणे नवीन धोरण आहे आपण त्याला म्हणूया ते 1986 नंतर या ठिकाणी तिसरं धोरण 2020 मध्ये या ठिकाणी 34 वर्षानंतर लागू करण्यात आलं. 1986च्या जागी आता हे धोरण या ठिकाणी लागू होणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला तर या ठिकाणी 1986च्या जागी हे 2020चं धोरण NEP 2020 लागू करण्यात आलेलं आहे. 34 वर्षानंतर हे पहिलं, दुसरं आणि तिसरं धोरण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी 2020 जे काय धोरण आहे तर हे कोणत्या मसुदा समितीने तयार केलं होतं, जो काय ड्राफ्ट आहे तो कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केला होता. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन तर यांनी या ठिकाणी हे जे काय धोरण आहे, हा जो काय मसुदा आहे तो तयार केला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा डॉक्टर कृष्णस्वामी कस्तुरीरंगन. तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. यांनी जो काय रिपोर्ट आहे तो 31 मे 2019 रोजी हा रिपोर्ट या ठिकाणी सादर केला होता. आणि त्यानंतर हे धोरण या ठिकाणी आपल्याला म्हणूया की हे धोरण मंजुरी मिळाली या धोरणाला. तर हे जे काय धोरण आहे ते 2020 मध्ये NHEB म्हणजे या ठिकाणी नॅशनल हायर एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल हायर एज्युकेशन बिल या विधेयकाद्वारे तर हे जे काय धोरण आहे ते मंजुरीसाठी मांडण्यात आलेलं होतं. हे थोडंसं लक्षात ठेवा की 2020 जे काय धोरण होतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तर ते या ठिकाणी कोणत्या विधेयकाद्वारे मंजूर करण्यात आलं किंवा मांडण्यात आलं होतं तर NHEB नॅशनल हायर एज्युकेशन बिल तर या विधेयकाद्वारे. आणि याला कॅबिनेटची 29 जुलै 2020 रोजी मंजुरी मिळाली होती. लक्षात ठेवा जो रिपोर्ट आहे तो समितीने रिपोर्ट 31 मे 2019 रोजी सादर केला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल वगैरे झाले. बदल होऊन या ठिकाणी शेवटी त्या धोरणाला अंतिम मसुद्याला जी मंजुरी आहे ती 29 जुलै 2020 रोजी या ठिकाणी त्याला मंजुरी देण्यात आली कॅबिनेटने. आता याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे जे काय सध्याचं मनुष्यबळ विकास मंत्रालय म्हणजे MHRD आहे तर त्याचं नाव बदलून या ठिकाणी शिक्षण मंत्रालय हे नामकरण करण्यात आलेलं आहे. हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण या ठिकाणी शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलेलं आहे. सर हे हिस्ट्रीचे आहेत का, तर लक्षात ठेवा हे जे क्वेश्चन आहेत तुम्हाला सगळ्या विषयामध्ये विचारले जात आहेत. NEP तर या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे. असं या ठिकाणी आपण कोणत्याही एका विषयामध्ये प्रश्न विचारले जातील असं या ठिकाणी आपण याला म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवा सगळ्या विषयांसाठी हे प्रश्न किंवा सेम मुद्दे महत्वाचे आहेत. आता याच्यामध्ये एक थोडंसं लक्षात ठेवा की जे काही शिक्षण मंत्रालय आहे ते शिक्षण मंत्रालय नामकरण स्वतंत्रोत्तर काळामध्ये सुद्धा म्हणजे स्वतंत्र पूर्व काळामध्ये सुद्धा शिक्षण मंत्रालय असंच नामकरण होतं. परंतु या ठिकाणी स्वतंत्रोत्तर काळामध्ये मनुष्य विकास मंत्रालय म्हणजे MHRD असं नामकरण करण्यात आलं. आणि आता परत एकदा NEP 2020 अनुसार याचं परत एकदा शिक्षण मंत्रालय असं नामकरण करण्यात आलेलं आहे. हे एक थोडंसं लक्षात ठेवा
त्यानंतर जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आहे याचे मूलभूत सिद्धांत कोणते आहेत. आता या ठिकाणी बघा NEP 2020 जे काही मूलभूत सिद्धांत आहेत हे जर तुमच्या लक्षात आले तर तुमच्या या ठिकाणी जो आपण म्हणूया की 50% धोरण तुमच्या लक्षात येईल की नेमकं हे धोरण काय आहे. तर याच्यामध्ये बघा की प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे, तर हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. शोधणे, त्या ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणं. आता जे तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर हे मुद्द्यांना धरून प्रश्न विचारले जात आहेत, त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे मुद्दे महत्वाचे आहेत की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ज्या काही क्षमता आहेत त्या शोधणे, ओळखणं आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणं. शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासातर अशा दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणं. म्हणजे फक्त अभ्यास एके अभ्यास असं सध्या जे चालू आहे ते या ठिकाणी न राहता सर्वांगीण विकासासाठी जे अभ्यास आहे, अभ्यास आणि अभ्यास सोडून जे अभ्यासात जे क्षेत्र असतात तर त्या दोन्ही क्षेत्रामध्ये या ठिकाणी चालना देणं गरजेचं आहे. म्हणजे जे काय अभ्यासाच्या बाहेरचे क्षेत्र असेल म्हणजे आपण म्हणूया की शाळेच्या बाहेर आल्यानंतर जे काही दैनंदिन जीवन असेल किंवा खेळ वगैरे असेल किंवा आवड निवड असेल विद्यार्थ्यांच्या तर त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी चालना दिली गेली पाहिजे. त्यानंतर पुढचा सिद्धांत आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या गोष्टींना इयत्ता 3री पर्यंत सर्वोच्च प्राधान्य देणे. हे एक सर्वात महत्वाचं आहे की इयत्ता 3री पर्यंत विद्यार्थ्याच्या मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या गोष्टी या ठिकाणी विद्यार्थ्याला सर्वोच्च प्राधान्याने शिकवायच्या आहेत आणि त्या त्याने प्राप्त केल्याच पाहिजे. हे एक सर्वोच्च असं प्राधान्य या ठिकाणी या NEP 2020 मध्ये दिलेलं आहे. इयत्ता 3री पर्यंत मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान. मूलभूत साक्षरता म्हणजे काय, तर वाचन लेखन आलं पाहिजे. संख्याज्ञान म्हणजे तुम्हाला संख्यांची ओळख आली पाहिजे. बेरीज वजाबाकी ज्या काही थोडक्यात आपल्या क्रिया आहेत त्या या ठिकाणी आल्या पाहिजे. तर अशा प्रकारच्या काही संख्याज्ञान आणि मूलभूत साक्षरता आहे तर या गोष्टी आता 3री पर्यंत येणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये लवचिकता असली पाहिजे. लक्षात ठेवा की याच्यामध्ये ताठरता नसावी, लवचिकता असली पाहिजे. एखाद्या शिक्षकाला वाटलं की याच्यामध्ये काहीतरी बदल मला करायचा आहे तर शिक्षकाला त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनाचा मार्ग आणि कार्यक्रम निवडण्याची मुभा असेल आणि ते आपली प्रतिभा, आवड यानुसार आयुष्यात आपला मार्ग निवडू शकतील. म्हणजे विद्यार्थ्याला या ठिकाणी त्याच्या अध्ययन कशा प्रकारे करायचं आहे, त्या अध्ययनाचा मार्ग आणि कार्यक्रम काय असेल तर याची निवड करण्याची मुभा असणार आहे. म्हणजे या ठिकाणी लवचिकता आहे. आपली जी प्रतिभा आहे, आपली आवड आहे, त्यानंतर आपला अभिरुची कशामध्ये आहे, त्याच्यानंतर आपला कशामध्ये कोणत्या क्षमता येत आहेत याच्यावरती या ठिकाणी सर्व भर दिला असून पुढे आयुष्यामध्ये तो मार्ग तो विद्यार्थी निवडू शकतो. म्हणजे या ठिकाणी लवचिकता आहे. कला आणि विज्ञान, अभ्यासेतर उपक्रम, व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवाह यांच्यामध्ये कोणतेही स्पष्ट असं विभाजन नसले पाहिजे. म्हणजेच ज्ञानाच्या क्षेत्रांमधील हानिकारक उच्च निष्ठा आणि त्यांच्यात पडलेले अंतर या ठिकाणी दूर होईल. म्हणजे या ठिकाणी सध्या काय होतं, आर्ट्स मधील विद्यार्थी, सायन्स मधील विद्यार्थी, कॉमर्स मधील विद्यार्थी, त्यानंतर या ठिकाणी अभियांत्रिकीमधील MBBS डॉक्टर, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी काय विभाजन आहे, स्पष्ट असं विभाजन या ठिकाणी दिलेलं आहे. परंतु याच्यामध्ये सांगितलं की अशा कोणत्या प्रकारचं विभाजन याच्यामध्ये नाही. म्हणजे जे काही ज्ञानाच्या क्षेत्रामधील हानिकारक अशी उच्च निष्ठा आणि त्यांच्यामध्ये काय अंतर पडलेलं आहे तर ते याच्यामधून दूर होणार आहे. म्हणजे त्या प्रकारे या ठिकाणी जी रचना आहे ती रचना या ठिकाणी केलेली आपल्याला बघायला मिळते. पुढे 5वा सिद्धांत आहे की सगळ्या ज्ञानाची एकता आणि अखंडता सुनिश्चित करायची. जे काय सगळं नॉलेज आहे तुमचं त्याची या ठिकाणी एकता आणि अखंडता अशी निश्चित करायची आहे. एका बहुआयामी जगासाठी विज्ञान, समाजशास्त्र, कला, मानवशास्त्र आणि खेळ यांच्यामध्ये बहुशाखीय म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी तर अशा प्रकारची समग्र शिक्षणाचा विकास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. म्हणजे लक्षात ठेवा की या ठिकाणी आता कोणत्या प्रकारची शाखा नसणार आहे. सगळ्या शाखा या ठिकाणी एकत्र असतील आणि सर्व म्हणजे तुम्हाला शेवटी प्रत्येक विद्यार्थी त्या शाखेमधून जे काही प्रमाणपत्र आहे ते मिळवेल. सगळे विषय त्याला अभ्यासता येणार आहेत. सध्या जसं होतं की सायन्सच्या विद्यार्थ्यांना फक्त सायन्स अभ्यासायचं, आर्ट मधील विद्यार्थ्यांना फक्त आर्ट अभ्यासायचं असं न होता या ठिकाणी बहुशाखीय किंवा समग्र शिक्षणाचा विकास या ठिकाणी होणार आहे. पुढे या ठिकाणी 6वा महत्वाचा सिद्धांत की गोकमपट्टी ऐवजी किंवा परीक्षेसाठी शिकण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावरती भर दिलेला आहे. अंडरस्टँडिंग बेसवरती या ठिकाणी शिक्षण आहे. आणि सध्या सुद्धा या ठिकाणी बघा सीटेट मध्ये जे काही क्वेश्चन पडतात किंवा प्रश्न पडतात हे सर्व या ठिकाणी अंडरस्टँडिंग बेसवरती प्रश्न असतात. या ठिकाणी गोकमपट्टीला कोणत्या प्रकारचा वाव ही या ठिकाणी सीटेट देत नाही किंवा फक्त परीक्षा ही शिकण्यासाठी नसते. तुम्ही सीटेटचा चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्ही एक शिक्षक म्हणून या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयार होता. फक्त सीटेटच्या अभ्यासामधूनच की नेमकं विद्यार्थ्यांचं शिक्षण काय आहे
शिक्षकांचं शिकवणं काय असतं किंवा अध्यापन नेमकं काय आहे, तर हे आपल्या याच्यामधून पास समजतं. म्हणजे लक्षात ठेवा की सीटेटच या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपला इथून पुढे पाठ ठरवणार आहे किंवा जे एनसीईआरटी आहे त्या ठिकाणी ठरवणार आहे की विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं असेल, अभ्यासक्रम कसा असेल, शिक्षकांचं जे काय आपण म्हणूया की जो कोर्स आहे तो कशा प्रकारचा असणार आहे. तर या सर्व गोष्टी या ठिकाणी संकल्पना बेसिसवरती असणार आहेत. पुढं 7वा या ठिकाणी सिद्धांत की तर्कशुद्ध निर्णय घेण्यासाठी आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पकता आणि तार्किक विचार. या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कल्पकता आणि तार्किक विचार या ठिकाणी विकसित होण्यावरती भर दिला जाणार आहे. तर याच्यामुळे काय होणार आहे, जे काही नवीन आपण म्हणूया संशोधन वृत्ती असेल विद्यार्थ्यांची, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो वाव आहे तो मिळणार आहे आणि या ठिकाणी जी गोकमपट्टी आहे ती एकदम मागे पडणार आहे. पुढं 8वा सिद्धांत आहे की नैतिकता आणि मानवी आणि घटनात्मक मूल्य. नैतिकता असेल, मानवी आणि घटनात्मक मूल्य, ज्याच्यामध्ये सहृदयता, इतरांबद्दल आदर, स्वच्छता, सौजन्य, लोकशाहीची भावना, सेवेची भावना, सार्वजनिक मालमत्तेबद्दल आदर, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वातंत्र्य, जबाबदारी, बहुलतावाद, समता आणि न्याय. तर ही जी काय मूल्य आहे या सर्व मूल्यांचा या ठिकाणी विकास होण्यासाठी हे शिक्षण दिलं जाणार आहे. पुढं या ठिकाणी 9वा सिद्धांत आहे की अध्यापनात आणि अध्ययनात बहुभाषिकत्व आणि भाषा शक्ती यांना प्रोत्साहन दिलं जाईल. तर या ठिकाणी बहुभाषिकत्व हे आपल्याला माहिती आहे. भाषा शक्ती कोणती आहे, त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे स्थान दिलेलं आहे ते मातृभाषेला दिलेलं आहे. म्हणजे मातृभाषेमधून पहिले जो काय पूर्व प्राथमिक टप्पा आहे त्याच्यामध्ये फक्त म्हणजे इयत्ता 5वी पर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिलं जावं किंवा या ठिकाणी पहिलीपासूनच किंवा या ठिकाणी जो काय पूर्व अध्ययन टप्पा आहे आपण त्या टप्प्यानंतर पुढे बघतोय की त्याच्यापासूनच बऱ्याच ज्या काही भाषा आहेत म्हणजे विविध भाषांची ओळख करून द्यायची आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी अध्यापनात आणि अध्ययनामध्ये बहुभाषिकत्व आणि भाषा शक्ती यांना प्रोत्साहन देणं, तर हे NEP 2020चा सिद्धांत आहे. पुढे संवाद, सहकार्य, सामूहिक कार्य आणि लवचिकता अशी जीवनमूल्य याच्यामधून विकसित करायची आहेत. पुढे वर्षाच्या शेवटी परीक्षेला केंद्रस्थानी ठेवून होणाऱ्या मूल्यांकनामुळे सध्याच्या कोचिंग संस्कृतीला जे काय महत्व आलेलं आहे त्याऐवजी शिकण्यासाठी सातत्यपूर्ण मूल्यांकनावरती भर देण्यात येणार आहे. जे काय मूल्यांकन आहे ते मूल्यांकन या ठिकाणी फक्त आता सध्या काय होत आहे, फक्त या ठिकाणी मार्कासाठी होत आहे. त्याच्यामुळे सध्याची कोचिंग संस्कृती या ठिकाणी महत्व आलेलं आहे ते या ठिकाणी कुठेतरी कमी करण्यासाठी फक्त शिकण्यासाठी सातत्यपूर्ण मूल्यांकनावरती भर दिला जाणार आहे. आणि जे काय मूल्यांकन आहे तर ते फक्त वर्गामध्ये होणार आहे. पालकांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलं जाईल. त्यानंतर जे काही विद्यार्थी असेल, आपले मित्र वगैरे असतील विद्यार्थ्यांचे, तर त्यांना सहभागी करून घेतलं जाईल. एकमेकांचं मूल्यांकन या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा करू शकणार आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे की जे काही कोचिंगची संस्कृती, जे काही कोचिंग क्लासेस वगैरे सध्या चालू आहेत त्याचे जो काही महत्व आहे त्या ठिकाणी कमी होण्यास मदत होणार आहे. पुढे या ठिकाणी अध्यापनात आणि अध्ययनात तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जाईल. भाषेचे अडथळे काढून टाकणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ बनवण्यासाठी शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन याच्यामध्ये केलं जाणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा की आयटी क्षेत्राला पुरेपूर वाव या ठिकाणी आपल्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये दिला जाणार आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचा या ठिकाणी पुरेपूर वापर करून घेतला जाईल. त्यानंतर पुढचा सिद्धांत आहे की शिक्षण हा समवर्ती विषय आहे. लक्षात घेऊन सर्व अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि धोरण यात विविधतेबद्दल आणि स्थानिक संदर्भाबद्दल या ठिकाणी आदर केला जाणार आहे. म्हणजे जरी सुद्धा या ठिकाणी आपण म्हणूया की समवर्ती विषय जरी असला तरी सुद्धा या ठिकाणी अध्यापनशास्त्र आणि जे धोरण आहे त्याच्यामध्ये विविधता आणि स्थानिक संदर्भ यांचा या ठिकाणी आदर केला जाणार आहे. पुढे शिक्षण व्यवस्थेत सर्व विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व शैक्षणिक निर्णयामध्ये पूर्ण समानता आणि सर्वसमावेशकता ही पायाभूत गोष्ट या ठिकाणी असणार आहे. काय असणार आहे पूर्ण समानता असेल शैक्षणिक निर्णयामध्ये आणि सर्व समावेशकता या पायाभूत गोष्टी याच्यामध्ये असतील. पुढे प्रारंभिक बाल्यावस्थेतील संगोपन आणि शिक्षणापासून ते शालेय शिक्षण ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व पातळीवर शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये एक सुसूत्रता असणार आहे. म्हणजे तुमचं जे काही प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षण सुरू होणार आहे ते शेवटच्या टप्प्यापर्यंत जे काही शिक्षण असेल त्याच्यामध्ये सुसूत्रता असेल, जे काठिण्य पातळी आहे तर ती या टप्प्यापासून वाढवत नेली जाईल. म्हणजे विद्यार्थ्याला पुढे बर्डन येणार नाही. सध्या काय होत आहे पहिलीचा अभ्यासक्रम वेगळा, पुढे जसं जसं अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये बदल होत जातो. पुढे आपण म्हणूया की डिग्रीला अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा असतो. तर याच्यामध्ये जी सुसूत्रता आहे ती आता कमी बघायला मिळते. तर ती या ठिकाणी NEP 2020 मध्ये चांगल्या प्रकारची सुसूत्रता बघायला मिळेल.
पुढे शिक्षक आणि अध्यापक हे शिक्षण प्रक्रियेचे केंद्र मानण्यात येतील. त्यांची भरती, तयारीचे उत्कृष्ट व्यवस्था, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास आणि कामकाजाचे वातावरण व सेवेची स्थिती सकारात्मक ठेवण्यामध्ये या ठिकाणी भर दिला जाणार आहे. म्हणजे शिक्षक आणि प्राध्यापक यांना काय केलं जाईल, शिक्षण प्रक्रियेचं केंद्र मानलं जाणार आहे. त्यांची भरती सुद्धा या ठिकाणी योग्य टप्प्यावरती योग्य प्रकारे केली जाईल. त्यानंतर सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास या ठिकाणी प्रशिक्षण अंतर्गत जे काही प्रशिक्षण वगैरे असतात ते या ठिकाणी दिले जातील आणि कामकाजाचं वातावरण आणि सेवेची स्थिती या ठिकाणी सकारात्मक असणार आहे. सध्या जे काय आपण म्हणतो की जे काय शिक्षण सेवक पद आहे त्याच्यामध्ये थोडीशी स्थिती सकारात्मक नसते, परंतु या ठिकाणी जे शिक्षण सेवक पद आहे तर या धोरणामुळे या ठिकाणी नष्ट केलं जाणार आहे. पुढे या ठिकाणी शिक्षण सेवेची प्रणालीची अखंडता, शिक्षण प्रणालीची अखंडता, पारदर्शकता आणि संसाधनांची कार्यक्षमता, ऑडिट आणि सार्वजनिक प्रकटीकरणाच्या माध्यमातून सुनिश्चित करण्यासाठी एक सुलभ परिणामकारक नियमांची चौकट देणं, त्याबरोबर स्वायत्तता, सुशासन आणि सशक्तीकरणाच्या माध्यमातून नाविन्यपूर्णता आणि चौकटी बाहेरच्या विचारांना या ठिकाणी प्रोत्साहित करणे. या ठिकाणी बघा काय करणार आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशासन असेल, सशक्तीकरणाच्या माध्यमातून काय केलं जाईल, एक नाविन्यपूर्णता असेल आणि चौकटी बाहेरच्या विचारांना याच्यामध्ये प्रोत्साहन दिलं जाणार आहे, प्रोत्साहित केलं जाणार आहे. पुढे या ठिकाणी 18वा मुद्दा आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विकासासाठी सह आवश्यकता म्हणून उत्कृष्ट दर्जाचं संशोधन केलं जाईल. शिक्षण तज्ञांद्वारे सातत्यपूर्ण संशोधन आणि नियमित मूल्यांकनाद्वारे प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी काय कमी पडत आहे, कुठे कमतरता जाणवत आहे, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी मूल्यांकनाद्वारे आढावा घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी सातत्याने जे उत्कृष्ट संशोधन आहे ते संशोधन करून याच्यामध्ये भर घातली जाणार आहे. त्याच्यामुळे सर्व जो विकास आहे, जी प्रगती आहे ते चांगल्या दर्जाची होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे काही सिद्धांत आहे या सिद्धांतावरती सर्व NEP 2020 डिपेंड आहे. हे या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी जाणवतात ते म्हणजे की या ठिकाणी कोणत्या प्रकारची जी गोकमपट्टी आहे ती नाही. जे सर्व जे शिक्षण आहे ते सर्व शिक्षण या ठिकाणी आता फक्त अंडरस्टँडिंग बेसिस वरती होणार आहे. शिक्षकांना सुद्धा एक जो चांगल्या प्रकारचा आपण म्हणूया की एक कॉन्फिडन्स असेल आपल्या नोकरीत सुद्धा, आणि ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील, ज्या काही स्थिती असेल, जी सिच्युएशन असेल ते सुद्धा सकारात्मक ठेवण्यामध्ये याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. पुढे या ठिकाणी आपल्या भारतीय मुळांचा, भारताचा आणि भारताच्या समृद्ध वैविध्यपूर्ण प्राचीन आणि आधुनिक संस्कृती, ज्ञान व्यवस्था आणि परंपरा यांचा अभिमान या ठिकाणी असणं. तर हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी ज्या काही सगळ्या भाषा आहेत, सगळ्या भाषांचा असेल, जी काही संस्कृती असेल, संस्कृतीमधील सगळ्या व्यवस्था असेल, परंपरा असतील तर यांचा या ठिकाणी आदर केला जाईल, अभिमान या ठिकाणी बाळगला जाईल, याच्यावरती भर असेल. त्यानंतर शिक्षण ही एक सार्वजनिक सेवा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध असणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क समजला जाईल किंवा समजला पाहिजे. सशक्त, जिवंत सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत लक्षणिक गुंतवणूक तसेच देणगीदार, खाजगी आणि सामुदायिक संस्थांच्या भागीदारीला प्रोत्साहन आणि या ठिकाणी सुविधा पुरवल्या जाणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जे काही सार्वजनिक गुंतवणूकदार असतील, सामुदायिक संस्था असतील तर यांच्या भागीदारीला सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहित केलं जाणार आहे. आता या ठिकाणी NEP 2020 आहे तर याच्यामध्ये जो काही खर्च आहे, खर्च किती केला जाणार आहे तो GDPच्या 6% खर्च या ठिकाणी करण्यावरती भर दिला जाणार आहे. जे काही GDPचा वाटा आहे त्याच्यामधून 6% या ठिकाणी जो खर्च आहे तो या ठिकाणी शिक्षणावरती करण्यावरती भर असेल. तर हे थोडंसं एक लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा याचं जे व्हिजन आहे ते व्हिजन काय आहे, या धोरणाच्या दूरदृष्टी काय असणार आहे तर भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवणं आणि यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक असतात या सर्व गोष्टींच्या ठिकाणी पूर्तता याच्यामधून केली जाणार आहे. फक्त या ठिकाणी हे एक लक्षात ठेवा की भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवणं तर याचं व्हिजन आहे. पुढे आता सगळ्यात महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. थोडक्यात मुद्दे आहेत परंतु महत्वाचे आहेत की शालेय शिक्षणाची संरचना आधीची कशी होती, म्हणजे 1986 जे काही धोरण सध्या चालू आहे त्याची संरचना आणि जो काय आराखडा आहे तो कसा होता आणि आता या नवीन धोरणानुसार कसा असेल. तर सध्याची संरचना कशी आहे 10+2 अशी संरचना आहे, ज्याच्यामध्ये या ठिकाणी 10 म्हणजे काय तर 6 ते 16 वयोगटाचा समावेश होतो. तर याच्यामध्ये आपण म्हणूया की 1ली ते 10वी आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जो काय दुसरा घटक आहे याच्यामध्ये वय 16 ते 18 तर या वयोगटाचा समावेश होतो म्हणजे 11वी ते 12वी. तर अशा प्रकारची संरचना होते आणि पुढे या ठिकाणी 3 वर्षांचं तुमचं ग्रॅज्युएशन असेल. तर या ठिकाणी 10+2 ही सध्याची संरचना आहे. आता या नवीन धोरणानुसार या ठिकाणी कोणती संरचना असणार आहे एक लक्षात ठेवा.
5 + 3 + 3 + 4. तर ही संरचना या ठिकाणी एक महत्वाची आहे. आता याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, जे पहिला स्तर आहे 5 वर्षांचा, तर त्याला फाउंडेशन स्टेज म्हटलं जाणार आहे किंवा पायाभूत स्तर म्हटला जाईल. तर हे लक्षात ठेवा की धोरणाची संरचना कोणती आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पेपर 2 ला हे क्वेश्चन आहेत का, पेपर 1 पेपर 2 ही पेपरसाठी हे क्वेश्चन आहेत. तर बघा, जो काय पायाभूत फाउंडेशन स्टेज आहे, पायाभूत स्तर आहे, तर या ठिकाणी पहिले 5 वर्ष असणार आहे. तर याच्यामध्ये या 5 वर्षामध्ये दोन स्तरामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिला स्तर आणि दुसरा स्तर आहे. तर पहिल्या स्तरामध्ये बघा, पहिले 3 वर्ष असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, जो काय स्तर असणार आहे याच्यामध्ये 3 वर्षापासून सुरू होतो. तर या ठिकाणी 3 वर्षापासून अंगणवाडी किंवा बालवाडी किंवा पूर्व प्राथमिक शाळा, तर हा या ठिकाणी एक पहिला स्तर असणार आहे पायाभूत स्तरामध्ये. याच्यामध्ये 3 ते 6 या ठिकाणी हा वयोगट असणार आहे. तर याच्यामध्ये 10+2 संरचनेमध्ये या ठिकाणी हा स्तर नव्हता. जो काय 10+2 मध्ये होता तो डायरेक्टली 6 वर्षापासून पुढे सुरू होत होता. परंतु आताच्या या संरचनेनुसार या ठिकाणी 3 वर्षापासून सुरू होत आहे. तर हा एक छोटासा बदल लक्षात ठेवायचा आहे. पुढे आता याच्यामध्ये जो काही दुसरा स्तर आहे उपस्तर आहे 2 वर्ष आहे. म्हणजे या ठिकाणी जे 5 वर्ष आहे त्याच्यामध्ये तिसरा जो काही 3 वर्षांचा वयोगट आहे तो या ठिकाणी बालवाडी याच्यामध्ये असणार आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही 2 वर्ष असणार पुढचे ते पहिली आणि दुसरी तर याच्यामध्ये असतील. तर हा जो काही वयोगट आहे 6 ते 8 वयोगट असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आता पहिली आणि दुसरी तर हे या ठिकाणी पहिल्या म्हणजे पायाभूत स्तरामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर आता या ठिकाणी प्राथमिक स्तरामध्ये होतं, आता या ठिकाणी पहिली आणि दुसरी पूर्व प्राथमिक शाळेमध्ये किंवा पूर्व प्राथमिक स्तरामध्ये किंवा पायाभूत स्तरामध्ये समाविष्ट असणार आहे. तर हे जे वयोगट आहे ते लक्षात ठेवायचे आहे की 2 वर्ष वयोगटामध्ये किंवा या ठिकाणी पहिली दुसरीसाठी 6 ते 8 आणि अंगणवाडी बालवाडी किंवा पूर्व प्राथमिक शाळेमध्ये 3 ते 6 वयोगट असेल. त्यानंतर या ठिकाणी दुसरा स्तर असणार आहे पूर्व अध्ययन स्तर. लक्षात ठेवा, दुसरा स्तर पूर्व अध्ययन स्तर असणार आहे प्रिपरेटरी स्टेज असणार आहे. तर या ठिकाणी हा 3 म्हणजे या ठिकाणी आपला 5 झालं. पुढे या ठिकाणी जो का दुसरा स्तर आहे 3 चा, तर याच्यामध्ये इयत्ता 3री ते 5वी, इयत्ता 3री ते 5वी या ठिकाणी हा पूर्व अध्ययन स्तर असणार आहे. याच्यामध्ये वयोगट असेल 8 ते 11 वर्ष. त्याच्यानंतर तिसरा स्तर असणार आहे पुढचा +3, तर याच्यामध्ये पूर्व माध्यमिक स्तर असणार आहे, ज्याला आपण मिडल स्टेज म्हणतो. तर या ठिकाणी हा 3 वर्षांचा असणार आहे, 3 इयत्तेचा असतो. याच्यामध्ये आता 6वी ते 8वी, 6वी 7वी आणि 8वी या 3 इयत्ता असतील, ज्याच्यामध्ये वयोगट आहे 11 ते 14 वर्ष हा वयोगट याच्यामध्ये असणार आहे. आणि शेवटचा स्तर असणार आहे 4था माध्यमिक स्तर. म्हणजे या ठिकाणी 5 + 3 + 3 या ठिकाणी 4. तर याच्यामध्ये सेकंडरी स्टेज असणार आहे याच्यामध्ये इयत्ता 9वी ते 12वी 4 या ठिकाणी वर्ग असतील. 9वी 10वी 11वी आणि 12वी जो वयोगट आहे 14 ते 18 वयोगट असणार आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा, सध्या फक्त डायरेक्टली 3 ते या ठिकाणी आपण म्हणूया 18 3 ते 18 वयोगट याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा 5 + 3 + 3 + 4. तर याची संरचना कशा प्रकारची आहे, कोणत्या स्तरामध्ये कोणता वयोगट कोणती इयत्ता आहे, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. तुम्हाला याच्यावरती प्रश्न बेसिकली विचारले जातील, डायरेक्टली विचारले जातील, त्याच्यामुळे याच्यामध्ये गोंधळ होऊ देऊ नका. परत एकदा तुम्हाला या ठिकाणी सांगतो की जो काय पहिला स्तर आहे ज्याला पायाभूत स्तर किंवा फाउंडेशन स्टेज म्हटलं जातं, तर याच्यामध्ये पहिला 5 वर्षांचा वयोगट असेल, ज्याचे 2 उपगट आहेत. याच्यामध्ये 3 वर्ष अंगणवाडी बालवाडी किंवा पूर्व प्राथमिक शाळा, याच्यामध्ये 3 ते 6 वयोगट असेल. त्यानंतर दुसरा उपगट असणार आहे पहिली ते दुसरी, म्हणजे 2 वर्ष, याच्यामध्ये 6 ते 8 वयोगट असेल. त्यानंतर दुसरा स्तर आहे पूर्व अध्ययन स्तर, प्रिपरेटरी स्टेज असणार आहे. याच्यामध्ये इयत्ता 3री ते 5वी या इयत्ता असेल 8 ते 11 वयोगट आहे. त्यानंतर तिसरा या ठिकाणी स्तर आहे पूर्व माध्यमिक स्तर किंवा मिडल स्टेज, याच्यामध्ये इयत्ता 6वी ते 8वी 3 इयत्ता आहेत, वय 11 ते 14. आणि चौथा या ठिकाणी स्तर आहे माध्यमिक स्तर सेकंडरी स्टेज, याच्यामध्ये 9वी ते 12वी म्हणजे इयत्ता म्हणजे वय वर्ष याच्यामध्ये 14 ते 18. तर हा वयोगट या स्तरामध्ये येतो. तर हे या ठिकाणी स्तर लक्षात ठेवा. पुढे या ठिकाणी NEP 2020 चा उद्देश काय आहे, तर याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता, विचारले जातात. उद्देश लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये पहिला महत्वाचा उद्देश आहे की प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण म्हणजे ECCE या ठिकाणी या अध्ययनाचा पाया असणार आहे. या ठिकाणी जी प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षण आहे याला ECCE असं म्हटलं जातं. तर म्हणजे या ठिकाणी काय म्हणलं अर्ली चाइल्डहुड केअर अँड या ठिकाणी एज्युकेशन.
तर या ठिकाणी लक्षात ठेवा, वय 3 पासून प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन आणि शिक्षणाचा म्हणजे ECCE मजबूत पाया तर याच्यामध्ये समाविष्ट असणार आहे, ज्याचा उद्देश हा चांगले सर्वांगीण शिक्षण, विकास आणि हित यांना चालना देण्याचा असणार आहे। वय वर्ष 3 पासून या ठिकाणी हा प्रारंभिक बाल्यावस्था किंवा संगोपन शिक्षण या ठिकाणी सुरू होणार आहे। तर याच्यामध्ये गुणवत्तापूर्ण बाल्यावस्था, याच्यामध्ये पूर्व विकास, संगोपन आणि शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद ही 2030च्या आत करणं या ठिकाणी आपण म्हणूया की जास्त गरजेचं आहे किंवा याच्यावरती भर देण्यात आलेला आहे। म्हणजे लक्षात ठेवा की जो 2030 पर्यंत जी मुलं आहेत, पहिली म्हणजे काय मुलं येणार आहेत ती या ठिकाणी या स्तरामधून येणं अपेक्षित आहे। म्हणजे लक्षात ठेवा, आता सध्या 2021 चालू आहे, 2030 पर्यंत या स्तरापासून म्हणजे वय वर्ष 3 पासून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास वगैरे होऊन पहिलीमध्ये मुले 2030 पर्यंत या ठिकाणी या स्तरामधून येणं अपेक्षित आहे। तर ECCE चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन। तर हा लॉंग फॉर्म या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रारंभिक बाल्यावस्था, संगोपन आणि शिक्षण तर या ठिकाणी एक महत्त्वाचा उद्देश आहे, तर ज्याच्यामुळे काय होणार पहिली इयत्तेमध्ये जे काही मुलं येतील तर ते चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी शिकून येणार आहेत आणि पुढे या ठिकाणी मग पहिली आणि दुसरीमध्ये त्यांना जे काय अनुभव दिले जातील ते अनुभव देऊन पुढे तिसरी, चौथी आणि 5वी तर या टप्प्यामधून त्यांना ज्या काही आपल्याला आपण सांगितले की ज्या काही अध्ययन क्षमता आहेत किंवा या ठिकाणी साक्षरता आहेत, मूलभूत साक्षरता आहेत, त्या ठिकाणी संख्याज्ञान, मूलभूत साक्षरता आहेत त्या ठिकाणी शिकवल्या जातील, त्या त्यांच्याकडून पूर्ण करून घेतल्या जातील। तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा पहिला उद्देश आहे। दुसरा उद्देश या ठिकाणी बघा, पायाभूत साक्षरता। पुढच्या टप्प्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, तर याच्यामध्ये अध्ययनासाठी एक तातडीची आणि आवश्यक अशी पूर्व अट मानण्यात आलेली आहे। म्हणजे लक्षात ठेवा, जे काय पुढचं अध्ययन होणार आहे त्याच्यामध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान या गोष्टी या ठिकाणी येणं किंवा विद्यार्थ्यांनी पूर्ण करणं गरजेचं आहे। एक तातडीची आणि आवश्यक पूर्व अट मानण्यात आलेली आहे। म्हणजे इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणार आहे आणि त्यासाठी जी काही सर्व नॉलेज आहे त्या ठिकाणी पहिली, दुसरी आणि त्याच्या आधी जे काही स्टेज आहे त्याच्यामध्ये दिलं जाईल। 2025 पर्यंत हे ध्येय साध्य करणे सर्वोच्च प्राथमिकता असणार आहे। इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मूल ही मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करेल, तर हे या ठिकाणी 2025 पर्यंतचं ध्येय आहे। तर यासाठी यासाठी सर्वोच्च प्राथमिकता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। तर हे थोडंसं लक्षात ठेवायचं आहे की जी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान आहे प्राप्त करण्याचं ध्येय कोणत्या सालापर्यंत आहे, तर 2025 पर्यंत आहे। यासाठी राष्ट्रीय मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिशनची स्थापना केली जाणार आहे। तर इयत्ता 3री पर्यंत जे काही मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करणार आहे तर त्यासाठी या ठिकाणी राष्ट्रीय मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मिशनची स्थापना या ठिकाणी केली जाणार आहे। तर या ठिकाणी जी काही मिशनची स्थापना करणार आहे त्या ठिकाणी शिक्षण मंत्रालय करणार आहे। आता याच्यामध्ये बघा, जी शिक्षक आणि विद्यार्थ्याचं प्रमाण आहे ते कसं राहणार आहे, तर बघा विद्यार्थी आणि शिक्षक प्रमाण म्हणजे PTR जो रेशिओ आहे तो 30:1 पेक्षा या ठिकाणी कमी राहील याची काळजी घेतली जाणार आहे। त्यानंतर मोठ्या संख्येने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेल्या भागामध्ये, ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेला भाग आहे त्या ठिकाणी जो PTR रेशिओ आहे तो 25:1 पेक्षा या ठिकाणी कमी ठेवला जाईल। तर हे रेशिओ या ठिकाणी लक्षात ठेवा। सर्वसाधारण भागामध्ये 30:1 हा या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक प्रमाण असणार आहे, तर त्यापेक्षा कमी ठेवण्याचा प्रयत्न असेल आणि ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित असलेला भाग असेल त्या ठिकाणी PTR रेशिओ हा 25:1 यापेक्षा कमी ठेवण्यासाठी प्राधान्य असणार आहे। आता याच्यामध्ये बघा, पूर्व अध्ययन आणि पूर्व माध्यमिक जे काही शाळा आहेत, जे काही शाळेचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये वाचणे, लिहिणे, बोलणे, मोजणे, अंकगणित आणि गणितीय विचार याच्यावरती अधिक लक्ष असणार आहे। तर या ठिकाणी लक्षात ठेवा, जे पूर्व अध्ययन आणि पूर्व माध्यमिक शाळेचे स्तर आहेत तर याच्यामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जो काही अभ्यासक्रम असणार आहे याच्यामध्ये कशावरती अधिक लक्ष असेल, तर याच्यामध्ये वाचणं, विद्यार्थ्याचं लिहिणं, बोलणं, मोजणं, अंकगणित आणि गणितीय विचार याच्यावरती अधिक लक्ष दिलं जाणार आहे। म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, याच्या काही पायाभूत क्षमता असतील, साक्षरता आहे, तर याच्यामध्ये विद्यार्थी प्रगत झाला की पुढे कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही। पुढे या ठिकाणी 3रा उद्देश आहे
तिसरा उद्देश महत्वाचा आहे की शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी करणं आणि शिक्षण सर्वत्र आणि सगळ्या स्तरांवरती पोहोचेल हे या ठिकाणी सुनिश्चित करणं, म्हणजे या ठिकाणी गळती कमी करणं. या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये जी विद्यार्थ्यांची सध्या गळती होते, म्हणजे विद्यार्थी मध्ये शिक्षण वगैरे सोडून जातात, तर त्यांचं गळतीचं प्रमाण या ठिकाणी कमी करणं. तर 2030 पर्यंत शालापूर्व आणि माध्यमिक स्तरापर्यंत 100% एकूण शाळा नोंदणी गुणोत्तराचं, म्हणजे या ठिकाणी ग्रॉस इनरोलमेंट रेशो GER, तर हे उद्दिष्ट ठेवून या ठिकाणी गळती थांबवणं. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे की काय करायचं आहे, 100% विद्यार्थ्यांची जी काही शाळा नोंदणी आहे, की जी काही पट नोंदणी आहे, तर ती या ठिकाणी करायची आहे. कोणत्या स्तरामध्ये, तर शालापूर्व आणि माध्यमिक स्तरापर्यंत. कोणत्या वर्षापर्यंत, तर 2030 पर्यंत. तर हे लक्षात ठेवा की कोणत्या वर्षापर्यंत आपला GR जो का रेशो आहे तो 100% असणार आहे, किंवा तो या ठिकाणी ठेवून आपल्याला गळती थांबवायची आहे. तर 2030 पर्यंत या ठिकाणी ही गळती थांबवायची आहे. त्यानंतर पूर्व प्राथमिक शाळा ते 12वी पर्यंतचं शिक्षण हे संरक्षित आणि रंजकपणे व्यावसायिक शिक्षण या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी इयत्ता 6वी पासून पुढे विद्यार्थ्याला प्रत्येक ठिकाणी आपण म्हणूया की जे काही व्यावसायिक शिक्षण आहे ते दिलं जाईल विद्यार्थ्याच्या आवडी अनुसार. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला प्रत्येक गोष्टीचं आपलं जे कोडिंग वगैरे आहे, कोडिंग सुद्धा या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. अशा प्रकारे प्रत्येक नॉलेज या ठिकाणी दिलं जाणार आहे. तर हे लक्षात ठेवा, हा जो उद्देश आहे तर हा सुद्धा विचारला गेलेला होता. पुढे या ठिकाणी चौथा उद्देश आहे शाळांमधील अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्र. शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असलं पाहिजे. या ठिकाणी फक्त NEP मध्ये काय सांगितलं की याच्यामध्ये जे शिक्षण आहे किंवा अभ्यासक्रम आहे ते या ठिकाणी सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असला पाहिजे. मग याच्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत की हे कशा प्रकारे रंजक असेल, कशा प्रकारे एक आनंददायक ठरणार आहे. तर याच्यामध्ये बघा, पहिला मुद्दा लक्षात ठेवा की शालेय अभ्यासक्रम आणि अध्यापनाची 5+3+3+4 या नवीन मान्यतेत या ठिकाणी पुनर्रचना करणं. या ठिकाणी काय करायचं, याच्यामध्ये शालेय अभ्यासक्रमाची जी रचना आहे किंवा अभ्यासक्रम आणि अध्यापनाची रचना आहे ती 5+3+3+4 हे जे काय आपण वरती सूत्र पाहिलं त्यानुसार मान्यत पुनर्रचना करायची आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, जो काय पायाभूत स्तर आपण बघितला याच्यामध्ये कशा प्रकारचं शिक्षण असेल तर हे थोडंसं लक्षात ठेवा. जो काय पायाभूत स्तर आहे किंवा आपण म्हणूया फाउंडेशन स्टेज आहे, याच्यामध्ये 5 वर्षांचं लवचिक बहुस्तरीय खेळ किंवा उपक्रम आधारित शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी म्हणूया की जो काही पहिला 5 वर्षांचा या ठिकाणी स्तर असणार आहे तर याच्यामध्ये लवचिक शिक्षण असेल, बहुस्तरीय खेळ असेल, उपक्रम आधारित या ठिकाणी शिक्षण दिलं जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आपण म्हणूया बर्डन युक्त शिक्षण याच्यामध्ये नसेल, एक रंजक युक्त शिक्षण याच्यामध्ये असेल. पुढे या ठिकाणी दुसरा स्तर असणार आहे 3 वर्षाचा पुढचा. या पूर्व अध्ययन स्तरामध्ये पायाभूत स्तरातील जे खेळ असतील, शोध असतील आणि उपक्रम असतील याच्यावरती आधारित अध्ययन असेल आणि अभ्यासक्रमाच्या शैलीवरती विकसित 3 वर्षांचं शिक्षण या पूर्व अध्ययन स्तरामध्ये असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, टप्प्याटप्प्याने काय केलं जाणार आहे. पहिलं जे काय 5 वर्षांचं शिक्षण असेल याच्यामध्ये लवचिक, बहुस्तरीय खेळ, उपक्रम आधारित जे काही शिक्षण विद्यार्थ्यांनी घेतलं असेल तर त्याच्यामध्ये या ठिकाणी थोडीशी सुधारणा करून काय असेल की याच शिक्षणावरती आधारित पुढे अध्ययन आणि अभ्यासक्रमाच्या शैलीवरती विकसित केलं. या ठिकाणी हे 3 वर्षांचं शिक्षण याच्यामध्ये दिलं जाईल. त्यानंतर पुढच्या 3 वर्षांच्या स्तरामध्ये काय केलं जाईल, या पूर्व माध्यमिक स्तरामध्ये पूर्व अध्ययन स्तराच्या अध्ययन आणि अभ्यासक्रमाच्या शैलीवरती पुढे विकसित केले 3 वर्षांचे या ठिकाणी शिक्षण दिलं जाणार आहे. सगळ्यांच्या परीक्षा होतील, या ठिकाणी कोणीही टेन्शन घेऊ नका. सगळ्यांच्या परीक्षा ऑनलाईन परीक्षा आहेत, त्याच्यामुळे गर्दी वगैरे कुठेही जास्त होत नाही, त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. 16 आणि 17चे पेपर सुद्धा होतील. तर या ठिकाणी बघा पुढं जो का तिसरा स्तर आहे तर तो या ठिकाणी काय असणार, या तिसऱ्या स्तरामध्ये पूर्व अध्ययन स्तराचे अध्ययन आणि अभ्यासक्रमाची शैली आहे ती पुढे या ठिकाणी विकसित केली जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक विषयातील अधिक अमूर्त संकल्पना शिकण्यासाठी आणि त्याविषयी चर्चेसाठी विषय शिक्षकांची सुरुवात झाल्यावरती विद्यार्थी या टप्प्यावरती विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्र आणि मानवशास्त्रांसाठी या ठिकाणी सज्ज असणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा, प्रत्येक स्तरावरती जो काय पुढचा स्तर आहे, पुढच्या स्तरामध्ये काय कोणत्या प्रकारचं अध्ययन अनुभव दिले जातील, कोणत्या प्रकारचं शिक्षण अभ्यासक्रम असणार आहे याची पूर्वतयारी पाठीमागच्या स्तरावरती या शैक्षणिक धोरणानुसार केली जाणार आहे. म्हणजे या तिसऱ्या स्तरामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना अमूर्त संकल्पना शिकण्यासाठी किंवा या ठिकाणी त्याविषयी चर्चेसाठी विषय शिक्षकांची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. आणि या टप्प्यावरती विज्ञान, गणित, कला, सामाजिक शास्त्र आणि मानवी शास्त्रांसाठी या ठिकाणी ते विद्यार्थी तयार असणार
आहेत. तर हे एक महत्वाचं लक्षात ठेवा. पुढचा जो काय स्तर आहे पहा शेवटचा 4 वर्षांचा, याच्यामध्ये पहा माध्यमिक स्तरामध्ये आपण माध्यमिक स्तर याला म्हणतो, तर या 4 वर्षांचा बहुशाखीय अभ्यास याच्यामध्ये पहा समाविष्ट असणार आहे. म्हणजे बघा 9वी पासून ते 12वी पर्यंत या ठिकाणी हा बहुशाखीय अभ्यासक्रम याच्यामध्ये पहा समाविष्ट असेल, जो पूर्व माध्यमिक स्तरातील विषयाभिमुख अध्ययन आणि अभ्यासक्रम शैलीवरती पुढे विकसित केलेला असेल, परंतु त्यात अधिक सखोलता, अधिक चिकित्सक विचार, आयुष्यातील इच्छा आकांक्षांकडे अधिक लक्ष देणं आणि अधिक लवचिकता आणि विद्यार्थ्यांना विषयांची निवड करता येणे या बाबी या ठिकाणी समाविष्ट असणार आहेत. म्हणजे लक्षात ठेवा की विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पूर्णपणे स्वतंत्र असणार आहे की त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत, त्याच्यानंतर त्यांची निवड आवड काय आहे, तर याच्यावरती सर्व जो काय अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्यांना याच्यामध्ये घेता येणार आहे किंवा त्याची निवड करता येणार आहे. आणि जर एखाद्याला गरज पडली तर त्यासाठी विशेष अशी फॅकल्टी किंवा विशेष अशी या ठिकाणी स्ट्रीम सुद्धा असेल की तर त्याच्यामध्ये ते विशेष अशा शाळेमध्ये वगैरे जाऊन त्याचं शिक्षण घेऊ शकतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्येक टप्प्यामध्ये प्रत्येक स्तरामध्ये कशा प्रकारचं शिक्षण असणार आहे तर हे थोडंसं या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि हा या ठिकाणी एक रंजक शिक्षण होणं, सर्वांगीण किंवा एकात्मिक किंवा आनंददायक किंवा रंजक शिक्षण असणं, तर याचा हा महत्वाचा उद्देश आहे. आणि हा उद्देश साध्य करण्यासाठी या सर्व गोष्टी या ठिकाणी केल्या जाणार आहेत. पुढे या ठिकाणी बघा पुढचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणं. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याच्यामधून केला जाईल. याच्यामध्ये सर्व जे काय अंडरस्टँडिंग बेसवरती किंवा जो उपक्रम आहेत, जे काय आपण म्हणूया रचनात्मक शिक्षण पद्धती आहे, तर ती अवलंबून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण असा विकास केला जाईल. आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारशक्ती वाढवण्यासाठी अभ्यासक्रम मजकूर कमी करणं. म्हणजे लक्षात ठेवा आता जो काय अभ्यासक्रमाचा मजकूर आहे तो या ठिकाणी जेवढा पाहिजे तेवढा ठेवला जातो, परंतु या ठिकाणी याच्यामध्ये काय केलं जाणार आहे, पण विद्यार्थ्यांना जे शिक्षण आहे ते आवश्यक असलं पाहिजे, तार्किक विचारशक्ती विद्यार्थ्यांची वाढली पाहिजे, यासाठी अभ्यासक्रमामध्ये जो काय आवश्यक मजकूर आहे तो कमी केला जाईल. मजकूर जर कमी झाला म्हणजे काय होणार आहे, थोड्या दिवसामध्ये अभ्यासक्रम पूर्ण होईल आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे विचार करण्यासाठी जे उपक्रम आहे, जे प्रोजेक्ट आहे ते या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी वेळ मिळेल. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची तार्किक शक्ती वाढणार आहे. पुढे या ठिकाणी अनुभवात्मक शिक्षणावरती भर दिला जाणार आहे. जे शिक्षण आहे तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकली जास्त नसेल, तर याच्यामध्ये अनुभवात्मक शिक्षण जास्त असणार आहे. जे काही थेरॉटिकल शिक्षण आहे ते कमी असेल, याच्यामध्ये जे प्रॅक्टिकली शिक्षण आहे म्हणजे अनुभवात्मक शिक्षण आहे त्याच्यामध्ये जास्त असेल. त्यानंतर अभ्यासक्रम निवडीमध्ये या ठिकाणी लवचिकता देऊन विद्यार्थ्यांना सक्षम केलं जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जो काय अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आवडीनुसार या ठिकाणी निवडतील. विषय त्यांना जो ठेवायचा आहे तो विषय ठेवतील किंवा जे सगळे विषय आहेत ते सगळे विषय त्यांना अभ्यासाचे असतील ते सगळे विषय ते अभ्यासू शकतील. त्यानंतर या ठिकाणी 6वा महत्वाचा मुद्दा आहे की बहुभाषावाद आणि भाषेची शक्ती. तर हे महत्वाचा आहे, प्रश्न तुम्हाला याच्यावरती आलेला होता. 5व्या इयत्तेपर्यंत मातृभाषेतून शिक्षण याच्यावरती भर असणार आहे. लक्षात ठेवा की इयत्ता 5वी पर्यंत जे काही मातृभाषेचं शिक्षण असेल, जे काही स्थानिक भाषा असेल, लोकल लँग्वेज असेल, विद्यार्थ्यांची काही भाषा असेल त्या भाषेमधून या ठिकाणी शिक्षण देण्यावरती भर असणार आहे. त्यानंतर 2 ते 8 वर्ष वयात मुले भाषा लवकर शिकतात. आता याच्यामध्ये या ठिकाणी ही जे काय आहे आपण मातृभाषेतून शिक्षण किंवा जे काही बहुभाषावाद आहे किंवा जी काही बहुभाषिकता आहे तर त्याला महत्व कशामुळे दिलेलं आहे, तर 2 ते 8 वर्ष वयामध्ये मुले भाषा लवकर शिकतात. म्हणून या ठिकाणी पायाभूत स्तरापासून विविध भाषा ओळख याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे पायाभूत स्तर जो काय असणार आहे 3 वर्षापासून ते या ठिकाणी आपण म्हणूया 8 वर्षापर्यंत, तर याच्यामध्ये या ठिकाणी विविध भाषांची ओळख करून दिली जाणार आहे. कारण याचं कारण काय आहे की 2 ते 8 वर्ष वयातील जी मुले असतात तर त्यांच्याकडे तेवढी क्षमता असते की एकापेक्षा जास्त ती भाषा लवकर आत्मसात करू शकतात. परंतु याच्यामध्ये सुद्धा जी मातृभाषा आहे त्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे की मातृभाषेवरती याच्यामध्ये जास्त भर दिलेला आहे. सुरुवातीला मातृभाषेचं लेखन आणि पुढे वाचन आणि नंतर इतर भाषांची ओळख याच्यामध्ये करून दिली जाणार आहे. लक्षात ठेवा जरी विविध भाषा याच्यामधून शिकवल्या जात असणार आहे तरी सुद्धा काय होणार आहे की सुरुवातीला फक्त भाषांची एक ओळख करून दिली जाईल. मग त्याच्यामध्ये गाणे गोष्टी असतील, रंजक पद्धतीने, खेळ पद्धतीने सर्व ज्या काही भाषा आहेत ते एकात्मक पद्धतीने शिकवल्या जातील किंवा त्यांची ओळख करून दिली जाणार आहे. परंतु याच्यामध्ये सुरुवातीला मातृभाषेचं लेखन
लक्षात ठेवा, सुरुवातीला मातृभाषेचं लेखन आणि लेखन झाल्यानंतर पुढे वाचन, तर वाचन हे ज्या काही क्रिया आहेत त्या होतील आणि नंतर इतर भाषांची ओळख या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करून दिली जाणार आहे. लक्षात ठेवायचं आहे बघा, फक्त प्राथमिक स्तरावरती किंवा या ठिकाणी सुरुवातीला फक्त मातृभाषेचं वाचन लेखन करून दिलं जाईल आणि इतर भाषांची ओळख करून दिली जाणार आहे. त्यांचं या ठिकाणी वाचन लेखन नाही, इतर भाषांचं. त्यानंतर इयत्ता 3री पासून पुढे इतर भाषांचं लेखन आणि वाचन सुरू होणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे बघा, महत्वाचं आहे. प्राथमिक किंवा सुरुवातीला या ठिकाणी इतर भाषांची ओळख, मातृभाषेचं लेखन आणि वाचन असेल. इयत्ता 3री पासून पुढे इतर भाषांचं लेखन आणि वाचनाला सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बहुभाषावाद, विविध भाषा आहेत त्या शिकवल्या जातील, त्यांची ओळख करून दिली जाईल आणि या ठिकाणी मातृभाषेला या ठिकाणी महत्वाचं असं स्थान देऊन, मातृभाषेवरती भर देऊन विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी आकलन पातळीमध्ये वाढ केली जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, स्थानिक आशय आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेले राष्ट्रीय पाठ्यपुस्तके, म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासक्रमाचा जो काय आशय आहे तो आशय स्थानिक असणार आहे. म्हणजे बघा, आजूबाजूला ज्या काही घटना गोष्टी घडलेल्या असतील, एखाद्याने कुठलं आपण म्हणूया म्हणजे संदर्भ साहित्य असतील, त्यांचा या ठिकाणी वापर करून ज्या आशय आहे तो स्थानिक असणार आहे. म्हणजे स्थानिक असल्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना स्थानिक आशय जवळजवळ माहिती असतो, बऱ्यापैकी माहिती असतो, तो आवडीचा असतो, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आवड निर्माण होईल. आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेली राष्ट्रीय पाठ्यपुस्तके याच्यामध्ये समाविष्ट असणार आहेत. जरी राष्ट्रीय पाठ्यपुस्तके असली तरी सुद्धा याच्यामध्ये विद्यार्थ्यांची आवड निवड, अभिरुची काय असणार आहे, क्षमता काय आहेत, या सर्व गोष्टींचा विचार करून ही राष्ट्रीय पाठ्यपुस्तके असतील. त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा येतो की विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मूल्यमापनामध्ये परिवर्तन म्हणजे बदल केला जाणार आहे. तर या ठिकाणी हे मूल्यमापनावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये नेमके NEP 2020 मध्ये कोणते बदल असतील तर ते बघा. याच्यामध्ये जे सध्याचं मूल्यमापन आहे ते सध्याचं मूल्यमापन सारांश म्हणजे सेमेटिव्ह पद्धतीचं आहे, जे मुख्यत्वे घोकंपट्टी करून लक्षात ठेवण्याची कौशल्याची पारख करते. म्हणजे या ठिकाणी बघा, सध्या आपण सुद्धा काय करतो, आपली जर TET तुम्ही घेतली, TET मध्ये काय आहे TET मध्ये तुमचं स्मरणशक्ती फक्त या ठिकाणी आजमावली जाते. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी किती समजलंय तर शक्यतो या ठिकाणी या गोष्टीवरती जास्त भर आपल्या TET मध्ये नसतो. हा तुम्ही CTET मध्ये हा एक भर आहे की तुम्हाला त्या ठिकाणी किती समजलेलं आहे, तुमचं आकलन किती आहे याच्यावरती CTET भर देते. मग आता या ठिकाणी हेच बदलायचं आहे, जे काही तुमच्या घोकंपट्टीवरती लक्ष ठेवून तुमच्या कौशल्यांची पारख केली जाते तर ते या ठिकाणी बदललं जाईल. या मूल्यमापनाच्या उद्दिष्टात बदल करून ते अधिक नियमित आणि रचनात्मक म्हणजे फॉर्मेटिव्ह या ठिकाणी केलं जाणार आहे. लक्षात ठेवा, जे समेटिव्ह आहे समेटिव्ह या ठिकाणी बदलून ते फॉर्मेटिव्ह केलं जाणार आहे. त्यानंतर ते रेग्युलर असणार आहे. तर या ठिकाणी क्षमतेवरती आताचं मूल्यमापन असेल, म्हणजे NEP 2020 चं मूल्यमापन असेल. तर हा बदल या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अध्ययन आणि विकासाला प्रोत्साहन देणारं आणि उच्च स्तरावरती जे कौशल्य असतील त्याच्यामध्ये विश्लेषण, तार्किक विचार, संकल्पनात्मक सुस्पष्टता यांची पारख करणारं या ठिकाणी हे मूल्यमापन असणार आहे. म्हणजे बघा, पाठांतर किंवा घोकंपट्टीला कोणत्या प्रकारचा वाव याच्यामध्ये नसणार आहे. पुढे या ठिकाणी मूल्यमापनाचा प्रमुख उद्देश फक्त खरोखरीच अध्यापनासाठी असणार आहे. म्हणजे बघा, सध्या या ठिकाणी काय होतंय की अध्यापन नेमकं होत आहे किंवा नाही, याला या ठिकाणी आपण म्हणूया त्याचं मूल्यमापन केलं जात नाही. परंतु NEP 2020 च्या मूल्यमापनामधून या ठिकाणी जो प्रमुख उद्देश असणार आहे या मूल्यमापनाचा तो खरोखरीच अध्यापनासाठी या ठिकाणी असणार आहे. शाळेकडून मुलांना ज्या काही कळवल्या जाणाऱ्या आपण म्हणजे प्रगती पुस्तकं असतात, शाळेकडून पालकांना कळवल्या जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या शाळा आधारित मूल्यमापनाच्या प्रगती पुस्तकाची संपूर्ण पुनर्रचना राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातर्फे प्रस्तावित राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र NCERT आणि SCERT यांच्या मार्गदर्शनाच्या ते केलं जाणार आहे. जे काय प्रगती पुस्तक आहे ते प्रगती पुस्तकाचा आराखडा हे कोणाच्या मार्फत केला जाणार आहे तर लक्षात ठेवा, राष्ट्रीय मूल्यमापन केंद्र NCERT आणि SCERT यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हे प्रगती पुस्तक तयार केलं जाणार आहे. आता या प्रगती पुस्तकामध्ये सुद्धा एक मोठा बदल केलेला आहे. तर हे प्रगती पुस्तक एक सर्वांगीण व्यापक म्हणजे 360 डिग्री मध्ये हे असणार आहे. म्हणजे 360 डिग्री मध्ये म्हणजे काय, तर या ठिकाणी विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कोणकोणत्या गोष्टीतून होतो त्या सर्व गोष्टींचा समावेश तर याच्यामध्ये व्यापक पद्धतीने केला जाणार आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलं जातं की NEP 2020 अनुसार विद्यार्थ्याचं प्रगती पुस्तक किंवा प्रगती कार्ड हे 360 डिग्री मध्ये असणार आहे. तर याच्यामध्ये हे सर्वांगीण असेल, व्यापक असेल, बहुआयामी अहवाल असेल. आता या अहवालामध्ये शिकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आकलनीय, लक्षात ठेवा, या अहवालामध्ये काय असणार आहे,
आकलनीय म्हणजे पहा कॉग्नेटिव्ह, भावात्मक, अफेक्टिव्ह आणि सायकोमीटर क्षेत्रातील प्रगती तसेच विशेषतः अतिशय तपशीलवारपणे दर्शवली जाणार आहे, जी आता या ठिकाणी तुम्हाला प्रगती पुस्तकामध्ये बघायला मिळत नाही. म्हणजे लक्षात ठेवा की 360 डिग्री मधील जे काही प्रगती पुस्तक आहे ते अशा प्रकारचं असेल ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची आकलनीय, कॉग्नेटिव्ह, भावात्मक म्हणजे अफेक्टिव्ह आणि सायकोमीटर क्षेत्रातील प्रगती तसेच विशेषतः यांची अतिशय तपशीलवारपणे या ठिकाणी जी माहिती आहे ती दर्शवली जाणार आहे. आता यामध्ये शिक्षकाच्या मूल्यमापनासह या ठिकाणी स्वमूल्यमापन म्हणजे या ठिकाणी याच्यामधून फक्त विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होणार नाही तर शिक्षकाचं मूल्यमापन होणार आहे. शिक्षकाच्या मूल्यमापनासह विद्यार्थी स्वतःचं स्वमूल्यमापन करतील. सह अध्यायी मूल्यमापन तसेच प्रकल्प आणि अन्वेषणावर आधारित अध्ययन, प्रश्न मंजुषा, नाट्यीकरण, सांघिक कार्य, पोर्टफोलिओज इत्यादी मध्ये विद्यार्थ्याने केली प्रगती या सर्वांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे विद्यार्थी त्यांच्या सह अध्यायांचं मूल्यमापन करतील, स्वतःचं मूल्यमापन करतील आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये मूल्यमापन करणार आहेत. सर्वांगीण प्रगती पुस्तक हे घर आणि शाळा यातील महत्वाचा दुवा असणार आहे. लक्षात ठेवा जे सर्वांगीण प्रगती पुस्तक असेल 360 डिग्री मधील प्रगती पुस्तक असणार आहे ते घर आणि शाळा याच्याबद्दल एक महत्वाचा दुवा असेल आणि त्याच्या जोडीने पालक आणि शिक्षक बैठका देखील घेतल्या जातील जेणेकरून पालकांना आपल्या मुलांच्या सर्वांगीण शिक्षणामध्ये आणि विकासामध्ये सक्रियपणे सहभागी करून घेता येणार आहे. म्हणजे लक्षात ठेवा या मूल्यमापनामध्ये पालक आणि शिक्षकांची सुद्धा बैठका होणार आहेत आणि प्रत्येक बैठकीमध्ये विद्यार्थ्याची प्रगती कशा प्रकारे होत आहे, प्रगतीमध्ये कोणकोणत्या अडचणी येत आहेत या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आपण म्हणत चर्चा याच्यामध्ये होईल आणि ज्या काय अडचणी वगैरे आहेत त्या अडचणी या बैठकांमधून दूर केली जाणार आहे आणि विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती करण्यामध्ये याच्यामध्ये भर दिला जाईल. पोर्टफोलिओ म्हणजे काय तर पोर्टफोलिओ म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याची सगळ्या प्रकारची जी नोंद आहे तर ती केली जाते. म्हणजे संचयी पत्रका असतात म्हणजे सध्या जे काय संचयी पत्रका असतात ज्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारची नोंद करून ठेवतो त्याला पोर्टफोलिओ असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण याच्यामधून बघितलेले आहेत. कारण NEP 2020 तर याच्यामधून तुम्हाला प्रत्येक शिफ्ट मध्ये प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न विचारले जात आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जे महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला आम्ही याच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. आता आपण या ठिकाणी नंतरच्या सेशन मधून याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते विचारले गेलेले आहेत तर ते या ठिकाणी आपण बघूया. तर या ठिकाणी आपला हा जो सेशन आहे तो या ठिकाणी पास झालेला आहे. NEP 2020 जे आहे ते या ठिकाणी खूप मोठे आहे परंतु आपल्याला जे महत्वाचे मुद्दे आहेत ते महत्वाचे मुद्दे परीक्षे दृष्टीने गरजेचे आहेत. कारण या ठिकाणी आपला हायर एज्युकेशनचं काही आपण म्हणूया की त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारले जात नाहीत. तुम्हाला जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते शालेय शिक्षणावरती विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे फक्त तुम्हाला शालेय शिक्षणावरती माहिती या ठिकाणी तुम्हाला मी दिलेली आहे. बाकीची माहिती या ठिकाणी महत्वाची आहे परंतु तुम्हाला ते अभ्यासाचे असेल तर तुम्ही तो ड्राफ्ट वाचू शकता. तुम्हाला ड्राफ्ट मधून अजून माहिती मिळेल परंतु आपल्याला फक्त परीक्षे दृष्टीने महत्वाची माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्या काही महत्वाची गोष्टी आहेत त्या फक्त लक्षात ठेवा की तुम्हाला जो काही जी काही संरचना आहे ती संरचना माहिती असणं गरजेचं आहे. कोणत्या संरचनेमधलं शिक्षण कोणत्या प्रकारचं असेल हे माहिती असणं गरजेचं आहे. आपण शेवटी जे काय मूल्यमापन बघितलं की मूल्यमापन कशा प्रकारचं असणार आहे. त्यानंतर प्रगती पुस्तक तुमचं 360 डिग्री मध्ये कसं असेल त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचा समावेश असेल तर हे तुम्हाला थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जे उद्देश बघितले ते उद्देश माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या उद्देशावरती प्रश्न विचारला गेलेला होता. त्यानंतर लक्षात ठेवा NEP 2020 मध्ये म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्या भाषेला महत्व दिलं आहे तर या ठिकाणी लक्षात ठेवा मातृभाषेला महत्व दिलं आहे. याच्यावरती पण एक प्रश्न तुम्हाला आलेला होता. त्यानंतर जे काही सिद्धांत आहे ते सिद्धांत लक्षात ठेवा आणि बाकी जे काही समिती वगैरे आहे कोणी जो काय आराखडा आहे किंवा जो मसुदा आहे कोणी तयार केला होता हे थोडंसं लक्षात ठेवा कारण तुम्हाला प्रश्न याच्यावरती विचारले जातील. आणि या ठिकाणी बघा ज्यांचं 16 आणि 17ला परीक्षा आहे तर त्यांनी या ठिकाणी टेन्शन घेऊ नका, परीक्षा तुमची होणारच आहे. परंतु या ठिकाणी तुमचंही बरोबर आहे कारण आपल्याला एक तारीख माहिती असली, फिक्स डेट माहिती असली की आपली परीक्षा कधी होणार आहे आपण त्याप्रमाणे स्टडी करतो, आपल्याला पुढचा अभ्यास करता येतो. परंतु आपण या ठिकाणी म्हणूया की फक्त अंदाजे काही गोष्टी सांगून त्याचा सुद्धा उपयोग नाही. कारण तुमच्याकडून एक असं मत असतं की सर तुम्ही अंदाजे सांगा तारीख कोणती असेल, परंतु या ठिकाणी असं अंदाजे सांगून सुद्धा उपयोग नाही. कदाचित तुम्हाला एक 30 तारखेच्या आतमध्ये तुमची डेट समजेल अशी एक अपेक्षा आहे. कारण 30 तारखेपासून जे नवीन बॅच सुरू होणार आहे. कारण आतापर्यंत तुमचे हॉल तिकीट फक्त तुम्हाला 30 डिसेंबर पर्यंतचे फक्त मिळाले होते आणि 1 पासून ते 13 तारखेपर्यंत ज्यांची परीक्षा आहे तर त्यांचे हॉल तिकीट नंतर मिळणार आहेत. कदाचित असंही होऊ शकतं की ज्यांची 16ला
एक माझा अंदाज असा बघा, मी सांगतो की 16 आणि 17 ज्यांची एक्झाम पोस्टपोन झालेली आहे तर त्यांची कदाचित 1 जानेवारीला पण परीक्षा होऊ शकते. म्हणजे असंही होऊ शकतं की त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये पहिल्यांदा स्थान दिलं जाईल किंवा पहिल्यांदा त्यांची परीक्षा घेतली जाईल. कारण जे काही नंतरचे विद्यार्थी होते 1 ते 13 पर्यंतचे त्यांची या ठिकाणी परीक्षा किंवा जे हॉल तिकीट आहे ते कदाचित जनरेट झालेले नव्हते, त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी आधी टाकलं जाईल आणि नंतर त्यांची परीक्षा घेतली जाईल असं या ठिकाणी होऊ शकतं. कारण असंही आहे की तुम्हाला ऍडजस्ट केलं जाईल, ऍडजस्ट पण केलं जाईल. कारण बघा, एखाद्या केंद्रावरती समजा आपण म्हणूया 50 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे, परंतु जर विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी कमी झाली तर त्या ठिकाणी समजा आपण म्हणूया की समजा 35 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी समजा विद्यार्थी त्या ठिकाणी झाले, म्हणजे 1 तारखेला 1 जानेवारीला समजा त्या ठिकाणी 35 विद्यार्थी झाले. बघा, एक माझा थोडासा मी तुम्हाला एक अंदाज सांगतो की असं होऊ शकतं. बघा, 50 ची कॅपॅसिटी आहे, विद्यार्थी 35 झाले समजा आत्ताच्या यानुसार, तर या ठिकाणी जे काही 16चे आणि 17चे विद्यार्थी आहेत तर त्या ठिकाणी काही 35 ऍडजस्ट करणं, पुढच्या दिवशी या ठिकाणी म्हणूया आपण थोडेसे काहीतरी वाढवणं. तर या ठिकाणी असं जर झालं तर तुमच्या परीक्षा या ठिकाणी 1 ते 13 पर्यंत तुम्हाला होतील. म्हणजे या ठिकाणी सेपरेटली आपण जे काय म्हणतो की 14ला किंवा 15ला होतील, तर कदाचित असं नसेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ते ऍडजस्ट करून दिलं जाईल. त्याच्यामुळे लक्षात ठेवा की या गोष्टी थोड्याशा लक्षात ठेवा. तुमचं हॉल तिकीट आपण थोडंसं आपण काय करूया, तुमचे हॉल तिकीट सुरू झाले, आज मला वाटतं हॉल तिकीट बंद केलेत. आज वेबसाईटला तुम्ही जर भेट दिली की तुम्हाला कळून जाईल की त्या ठिकाणी वेबसाईटची हॉल तिकीटची लिंक बंद केली. तुम्हाला सोमवारी म्हणजे उद्या किंवा आज या ठिकाणी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या तुम्हाला या ठिकाणी हॉल तिकीटची लिंक सुरू होईल. त्यावेळेस तुम्ही एकदा हॉल तिकीट काढून बघा प्रत्येक विद्यार्थ्यांनी, आणि त्यांच्या ठिकाणी बघा काही विद्यार्थ्यांची होऊ शकते मध्ये, एक माझं असं एक मत आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपण ते चेक करत राहूया. आणि जर या ठिकाणी तसं जर झालं तर तुम्हाला मी तसं सांगेल की हॉल तिकीट निघत आहेत किंवा तसं नोटिफिकेशन सुद्धा येऊन जाईल. कारण या ठिकाणी बघा की परीक्षा सेटेटला सुद्धा लांबवायची नाही, कारण एक दिवस जर लांबवलं तर पुढे लॉकडाऊनचे सुद्धा चान्सेस आहेत, आणि लॉकडाऊन वगैरे राहिला तर या ठिकाणी मध्येच परीक्षा स्टॉप होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी कदाचित सेटेट करणार नाही. त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी असतील त्यांना मध्ये कुठेतरी ऍडजस्ट केलं जाईल. तर परीक्षा ठिकाणी होईल आणि नोटिफिकेशन आलं की तुम्हाला मी सांगेल. एक माझा फक्त एक अंदाज आहे की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी आहे, विद्यार्थी लागत असतील तर त्या ठिकाणी ते ऍडजस्ट केले जातील आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल. म्हणजे एक असं होईल की ज्यांची 16ला परीक्षा कॅन्सल झाली त्या विद्यार्थ्यांची सगळ्याच विद्यार्थ्यांची एकाच दिवशी परीक्षा होणार नाही, एकाच दिवशी परीक्षा होणार नाही. म्हणजे काय होईल, आता विद्यार्थी हे होतील, म्हणजे प्रत्येक शिफ्ट वाईज ते थोडे विद्यार्थी वाढवत नेतील किंवा प्रत्येक शिफ्ट मध्ये ऍडजस्ट केले जातील. तर ठीक आहे, बघूया आता सीटेट कशा प्रकारे डिसिजन घेते किंवा प्लॅनिंग करते, तर त्यानुसार तुम्हाला कळवलं जाईल. त्याच्यामुळे तुमचा स्टडी चालू ठेवा. तुमची परीक्षा कधीही होईल, तर या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्ही असा विचार करू नका की माझी परीक्षा पुढे आहे, अभ्यास मी स्टॉप करते किंवा अभ्यास मी स्टॉप करतो, तर हे करू नका. तुमचा अभ्यास चालू ठेवा. तुमचं हॉल तिकीट कधीही येईल आणि तुम्हाला कधीही परीक्षा द्यावी लागेल, त्यामुळे तुमची तयारी असली पाहिजे. ठीक आहे, सर्वांना समजलं असेल. आणि NEP 2020 तर हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. याच्यावरती प्रश्न विचारले जातात, तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, सर्वांना गुड नाईट. सेंटर चेंज होईल का, तर सेंटर चेंज होणार नाहीत, सेंटर चेंज होणार नाहीत. लक्षात ठेवा, सेंटर तुमच्या आहे तेच राहतील. फक्त त्या दिवशी विद्यार्थी कमी असतील तर ते विद्यार्थी त्या ठिकाणी ऍडजस्ट केले जातील, म्हणजे वाढवले जातील. सेंटर चेंज होणार नाहीत, सेंटर तुमच्या आहे तेच राहतील. त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहा. हा PDF मी टाकतो, PDF तुम्हाला ब्लॉग वरती मी टाकून देईल.